उज्जैनला आम्ही गेलो तिथं आम्ही 4 टाळकी कुठं गायब झालो ते आमचं आम्हाला कळा ना बाबा. आता सकाळ सकाळ मस्त ते मेथीचं ठेपलं विपलं दही बी खायला होतं, म्हणलं आज जोरात बारी होणार आहे. आणि त्यात ते माझ्या येड्या मित्राला ते दह्याचा डबाच खोलताय ना, म्हणलं तू राह उपाशी आता. अय बाबांनो दिलाय बाबा त्याला दह्याचा डबा खोलून, नका तुम्ही टेन्शन घेऊ, जाऊ द्या. तसा मी लय दिलदार माणूस आहे, पण माझ्या आयुष्यात सगळी येड्याची पागात भरलेली आता काय सांगू तुम्हाला. आणि त्या येड्याच्या पागांचा मोरक्या आहे मी कळल्यावर पोरांना तर अजूनच टेन्शन आलं. म्हणलं याच्यासोबत राहून दर्शन होईन का नक्की. थांबा म्हणलं ते दर्शनाचं थोडं बाजूला ठेवा, पहिलं म्हणलं बारक्याला याला तुडव बरं, याने मोकार वायताक दिलाय आम्हाला. बारक्याचा चापट्या मारू मारू खुश झाला आणि त्याचा बाप मानला अरे पहिल्यांदा मा एवढं पोरग खुश झालंय रे. आणि तिथं पोहोचलं आमचं फुलजंगी स्वागत झालं, फुलं बिलं टाकून चायला. म्हणलं इथं घरच्यांनी कधी एवढी आम्हाला इज्जत दिली नाही रे. आणि मग त्या लक्झऱ्यांमध्ये आडवं तिडवं पडून कसं बस आम्ही पोहोचलो बाबा उज्जैन मध्ये एकदाच. म्हणलं चला. आणि मस्त मध्ये मग आम्ही आंघोळा बिंगोळा करून फ्रेश बिश होऊन आम्ही मस्त जेवण बिवण केलं. आता ते असं झालंय आधी पोटोबान मग विठोबा. म्हणलं काय नाही होय देव आपलाचे नाही का, चला. आणि पोर आहे म्हणलं तुम्हाला तर माहितीचे दर्शन कसलं आपलं झटपट होत होतं, त्याच्यामुळे तर काही टेन्शनच नव्हतं. आणि दर्शन करता करता तिथं आम्हाला असं काय दिसलं चायला. म्हणलं हे काय रे, म्हणलं पाखरांना खायला बिला ठेवतात काय नाही याच्यात. आणि त्याच्यानंतर आम्ही तर